पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांची भेट घेतलेली आहे। आदमपूर एअरबेसवरील जवानांची पंतप्रधानांनी भेट घेतली। पहलगाम हल्ला झाला त्यानंतर भारताकडून पाकिस्तानने जी आगळीक करण्यात आली होती त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि यानंतर या सगळ्या कामगिरीनंतर आता आदमपूर एअरबेसवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची जी भेट घेतली त्याचे दृश्य आपण बघतोय। सगळ्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी प्रत्यक्ष त्यांची ही भेट घेणं, त्यांच्यात सामील होणं, त्यांच्याशी संवाद साधणं, यामुळे निश्चित त्यांना सुद्धा एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, मोदी ज्या वेळेला पोहोचले एअरबेसवर त्यानंतर नेमकं काय काय घडलं, जवानांनी नेमका काय संवाद साधला मोदींशी? पुन्हा एकदा आपण शिवाजी यांना संपर्क करूया, मात्र सध्याची ही दृश्य आपण बघतोय। आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आणि त्यांनी तिथल्या जवानांची भेट घेतली, त्यांचं मनोबल वाढवलं। भारत माता की जय अशा घोषणा देत या जवानांसोबत त्यांनी संवाद सुद्धा साधला, त्यांचं मनोबल वाढवलं। पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूया। शिवाजी, मोदी ज्या वेळेला इथे एअरबेसवर पोहोचले त्यानंतर नेमका काय संवाद त्यांनी जवानांशी केला? पंजाबमधील आदमपूर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतली आणि सर्व जवानांशी संवाद साधला। संघर्षाच्या काळामध्ये जेव्हा आपला नेता आपल्या सोबत असतो तेव्हा मनोबल हे निश्चितपणे उंचावतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व स्तरातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेताना आपल्याला अगदी, आणि त्याच्यामुळे ही भेट सुद्धा तितकीच महत्त्वाची असं म्हणता येईल। शिवाजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। ढगे सर, आता आपण ही दृश्य प्रेक्षकांना सुद्धा दाखवतोय, स्वतः पंतप्रधान जवानांच्या भेटीसाठी एअरबेसवर पोहोचलेले आहेत। आत्ताच्या क्षणाला जी युद्धजन्य परिस्थिती भारत पाकिस्तानमध्ये आहे तो विचार करता स्वतः पंतप्रधानांनी जवानांना जाऊन भेटणं, त्यांचं मनोबल वाढवणं, भारत माता की जय अशा घोषणा देणं याचं किती महत्त्व आहे? काल रात्री ते ज्यावेळेस देशाला संबोधन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच भारताचे जे आर्म्ड फोर्सेस आहेत तर या सैन्य दलानं कशा प्रकारचं शौर्य दाखवलं आणि कशा प्रकारचा प्रोफेशनलिझमचा परिचय दिला या अनुषंगानं सुरुवातीला खऱ्या अर्थानं त्यांना सेल्यूट केला, खऱ्या अर्थानं त्यांना जे आहे कॉंग्रॅच्युलेट केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि मुळातच संपूर्ण देशाची, भारतीयांची तीच भावना कुठे आज ज्यावेळेस पंजाब मधल्या आदमपूर बेसमध्ये त्या ठिकाणी गेले आणि त्यांना व्हिजिट केली, संपूर्ण जवानांचं आर्म फोर्सेसचं मनोधैर्य तर वाढलंच असेल, पण नक्कीच संपूर्ण भारताची ही अशा प्रकारची एक प्रकारची भावना आहे। दुसऱ्या बाजूला माझ्या मते आदमपूर एअरबेसला जाणं हे यासाठीही महत्वाचं आहे की पाकिस्ताननं जे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन केलं आणि या आदमपूर एअरबेसला आम्ही उडवून टाकलं अशा प्रकारचा जो दावा त्या ठिकाणी केला आणि बाय द वे त्यांनी भरपूर दावे केले, त्याच्यामध्ये कधीच कुठलंच तथ्य नव्हतं, तर अशा प्रकारच्या पंजाबमधल्या आदमपूर एअरबेसला जाऊन व्हिजिट करणं हे जगाला आणि त्यातल्या त्यात पंजाबला सुद्धा मेसेज देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे की असं कुठलंही आमचं एअरबेस उद्ध्वस्त त्या ठिकाणी झालं नाही आणि प्रचंड प्रकारे जे आहे एक प्रकारे मोराल बुस्टिंग अशा प्रकारच्या प्रधानमंत्र्यांच्या व्हिजिट्सनं आर्म फोर्सेसची झालेली असणार आणि देशाचा सुद्धा जे आहे मनोधैर्य अशा प्रकारच्या व्हिजिटने जे आहे ते वाढलेलं असणार। सर, आणखी एक असा प्रश्न की आता जसं तुम्ही म्हणालात की आदमपूर उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा जो दावा आहे तो खोटा ठरवण्यासाठी सुद्धा ही भेट तितकीच महत्त्वाची आहे। जर का आपण असा विचार केला की पंतप्रधान स्वतः जाऊन जवानांना भेटतायत, दुसऱ्या देशाकडून जो दावा केला जातोय, जो खोटा ठरवला जातोय या सगळ्या दृश्यांमधून, ह्या सगळ्या चित्राकडे पाहता जागतिक पातळीवर भारताची जी काही प्रतिमा आहे ती सामरिकदृष्ट्या सुद्धा आणखी बळकट करणारी ठरते का यामुळे? नक्कीच भारत एक जे आहे रिस्पॉन्सिबल नेशन आहे आणि आपण मागच्या काही दिवसांमध्ये दाखवलं की फक्त आम्ही कुठलेही दावे केले नाही, प्रत्येक दाव्याला आम्ही प्रूफ त्या ठिकाणी दिलं। दुसरी गोष्ट, पाकिस्तान दावे केले त्याच्याबाबत कधीही प्रूफ दिलं नाही आणि या आदमपूरशी संबंधित ज्यावेळेस त्यांनी खोटा दावा केला आणि प्रधानमंत्री स्वतः त्या ठिकाणी जातात, अशा प्रकारची पिक्चर सगळीकडे जगामध्ये त्या ठिकाणी हे चित्र त्या ठिकाणी दाखवली जातात आणि हा मेसेज त्या ठिकाणी जातो, तर नक्कीच भारत जो आहे किती रिस्पॉन्सिबल आहे, भारत जो आहे अशा प्रकारचं डिसइन्फॉर्मेशन करत नाही, भारत किती मजबूत आहे हे सगळं जे आहे या घटनेवरून त्या ठिकाणी दिसतं आणि मुळातच जो आहे साय वॉरफेअर आपण ज्याला म्हणतो, सायकोलॉजिकल वॉरफेअर पाकिस्तान खेळत आलेला आहे, पण आपल्या
प्रेस ब्रीफिंगच्या माध्यमातून आपण त्यांचे सगळे दावे खोडले आणि त्याच सायकोलॉजिकल वॉरफेअरला आणखी खाली दाबण्यासाठी प्रधानमंत्र्यांची आदमपूरमध्ये अशा प्रकारची भेट ही अत्यंत महत्वाची ठरते. इन्फॉर्मेशन वॉरफेअर करा, सायकोलॉजिकल वॉरफेअर करा, त्याचं सुद्धा सोल्युशन आमच्याकडे आहे. आणि त्यातला एक टप्पा म्हणजे प्रधानमंत्र्यांनी अशी लीड गेलं अशा प्रकारचं जे आहे त्या आदमपूर एअरबेसला व्हिजिट करणं आणि तिथल्या जवानांचा जो आहे प्रचंड उत्साह असणं, बरंच काही बोलून जातो आणि जगाला मेसेज जातो. जी अगदी सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. पुढारी न्यूजशी आपण संवाद साधलात यासाठी. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्याशी बोलत होते. आताची ही एक महत्त्वाची बातमी आणि त्याची दृश्य आपण बघतोय. आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतली आहे. त्यांना मनोबल वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. शिवाजी, आता आपण सतीश ढगे सरांशी सुद्धा बोललो. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये उपस्थित केल्याचं आपणही ऐकलं असेल की आदमपूर हाच एअरबेस निवडण्यामागे सुद्धा तेच कारण आहे. कारण पाकिस्तानकडून दावा केला जाणं की आम्ही मिसाईल हल्ले केलेत, त्याच्यात एअरबेस उद्ध्वस्त झालाय आणि आता मोदींनी तिथे भेट देणं, सगळं काही व्यवस्थित आहे हे या दृश्यांमधून दाखवणं हा सुद्धा एक प्रयत्न आहे असं म्हणायचं का? अगदीच, कारण ज्या पद्धतीने भारताने हा हल्ला केला पाकिस्तानवरती, ऑपरेशन सिंधूर राबवलं, त्याच्या उत्तरादाखल पाकिस्तानने जे दावे केले तिथल्या जनतेला काहीतरी दाखवण्यासाठी, ते सगळे फोल ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, हा दावा अत्यंत महत्वाचा होता आणि ते फोल ठरवणं देखील तितकंच महत्वाचं होतं. आणि तो फोल ठरवलेला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या एअरपोर्टवरती जातात, तिथं उतरतं प्लेन, तेही शेजारी पाकिस्तान आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतः पंतप्रधान जाऊन बॉर्डरवरती भेट देतात. युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती देशाचे पंतप्रधान तिथं जाणं ही एक मोठं काळीज असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तुमच्या घरात घुसतो, आम्ही ज्या एअरपोर्टवर तुम्ही हल्ला केला सांगतात त्या एअरपोर्टवर आम्ही येतो आणि तिथे कुठलीच परिस्थितीची अशा पद्धतीची कुठलीही घटना घडलेली नाही, याचा पुरावा देखील जगाला या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने दिलेला आहे. त्यामुळं भारत हा जगाच्या पटलावरती, विश्वपटलावरती खूप पुढे निघून गेलाय सामरिकदृष्ट्या. त्याचं हे उदाहरण असल्याचं आपल्याला यामधून पाहायला मिळतं. जी शिवाजी, यानंतर आणखी कुठल्या एअरबेसला मोदी भेट देणार आहेत का? आणखी कुठल्या जवानांशी संवाद साधणार आहेत का? अगदीच अशा पद्धतीचं एकतर युद्ध काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या जातात, त्यांच्या योजना ज्या आखल्या जातात ह्या अत्यंत गुप्तरित्या आखल्या जातात. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचले. पहलगाम अटॅक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा पद्धतीने एखाद्या ऑपरेशन झालेल्या ठिकाणी पोहोचल्याची पहिलीच घटना आहे. आणि त्यामुळं पंतप्रधान ज्या ठिकाणी जातात तेही अशा क्रुशियल टाइम मध्ये त्याची माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. मात्र ही घटना अत्यंत महत्वाची आहे. जी अगदी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी. भारत दहशतवाद खपवून घेणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्पष्ट केलेलं आहे. आणि असं मत निवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे यांनी मांडलेलं आहे. दहशतवाद आणि बोलणी एकत्र होणार नाहीत हेही मोदींनी स्पष्ट केल्याचं ते म्हणाले.